नमस्कार. आज आपण 34 छातीच्या मापाचं हायनेक ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. हायनेक म्हणजे बऱ्यापैकी हे ब्लाउज कॉलर सारखंच येतं, स्टँड कॉलर येते. याला कॅनव्हास टाकण्याची गरज असते. कडक ब्लाउज पीस असेल तर काही गरज नाहीये, पण जर मऊ सुळसुळीत कपड्यातला ब्लाउज जर तुम्हाला शिवायचं असेल तर त्याला तुम्हाला कॅनव्हास टाकून ते गळा शिवावा लागतो. तर याची कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे. शिवायचं कसं हे पण समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे कपड्यावर वाढवायचं कुठे, शिवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सगळं सांगणार आहे. बाहीचं कटिंग पण आपण बघूया. कारण काय होतं, आपण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बाही जोडताना पण कमी पडते, ती पडू नये यासाठी बाहीचं कटिंग कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत. आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग आपल्याला दोन्ही सोबत काढायचा आहे. आता ब्लाउजची उंची आहे 13 इंच. 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन 14 इंच. हे 14 इंचचं मार्किंग केलं. आता हे बोटनेक मध्ये शिवायचं आहे. म्हणजे स्टँड कॉलर म्हणजे बंद गळा येतो. बंद गळा म्हणजे छोटाच गळा आला. जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डर मुंड्याची माप मोठी, आणि जेवढा मोठा गळा तेवढे शोल्डर मुंड्याची माप कमी घ्यायची असते. हे लक्षात घ्या, म्हणजे तुमचं ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं. आज आपण हे 34 छातीचं शिवतोय, त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6.25 इंच. पट्टीने हे अंतर जोडून घेऊया. आणि मुंडा घ्यायचा आहे 6.25 इंच. जेवढं शोल्डर तेवढाच आपण मुंडा घेणार आहोत. बाहीच्या कटिंग मध्ये नेहमीपेक्षा थोडा बदल करायचा, म्हणजे बाही जोडताना कमी पडत नाही. हे झालं. त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर जोडून घेतलं आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर यामध्ये घेण्याची काही गरज नाही, कारण आपण टक्सचं शिवण करतो त्यावेळेस कपडा कमी पडायला नको. आपला जो मेन टक्स आहे तो शिवतो त्यावेळेस कपडा कधी कधी कमी होतो, त्यामुळे इथे कमर घेराचं अंतर घेऊ नका. सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं. मुंड्याचे आकार देण्याकरता बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं. आता हे दोन्ही मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं, म्हणजे मुंड्याचे परफेक्ट आकार येतात. वरतीपर्यंत तुम्हाला पूर्ण गोल हात नेण्याची काही गरज नाहीये. मग ही जी मधली रेष आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पॉइंट इथून फक्त हा कोपऱ्यात आकार द्यायचा. वरच्या रेषेला हात टेकवायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा आकार करायचा, म्हणजे हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. हे मुंड्याला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे तुमचं ब्लाउज अगदी परफेक्ट होतं. गळाखोली आपण घेणार आहोत 4.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. आता माझा पुढचा गळा आहे 4.5 इंचाचा. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 5.5 इंच. याच्यामध्ये तुम्ही छोटे गळे घेऊ शकता. 3 इंचाचा छोटा गळा घ्यायचा असेल तरी घेऊ शकता. आणि इथे गळ्याला आकार द्यायचा. आता आकार कोणता द्यायचा हे आपल्या आवडीनुसार ठरवा. आपण पहिले स्टँड कॉलरचं वरती मार्किंग करून घेऊया. याला लगतचीच कॉलर येते, अखंड कॉलर पण म्हणतात याला. मग आता काय करायचं, वरच्या बाजूला आता हे जे अंतर आपण घेतलेलं आहे 4.5 इंच, याच्यापेक्षा आपल्याला साधारण अर्धा ते 1 इंच अंतर जास्त घ्यायचं. कारण ज्यावेळेस आपण कॉलर जोडतो इकडची बाजू आणि इकडची बाजू शिवण्यासाठी लागणारा कपडा. मग आता हे 4.5 इंच अंतर आहे ना, मग त्याच्यामध्ये अर्धा इंच अंतर वाढून घ्यायचं. 4.5 आहे तर आपण हे 4.25 इंच अंतर घेऊया. वरती मी हे 4.25 इंचाचं मार्किंग केलं. काय होतं, बऱ्याच वेळेस कधी कधी कटिंग मध्ये जर आपण हे कमी कापलं तर आपल्याला कपडा जोडायला कमी पडतो कॉलरला. त्यामुळे तुम्ही हे वरती अंतर थोडं एक्स्ट्रा 4.5 4.25 4.5 घेतलं तरी चालणार आहे. मग हे जे अंतर आहे आपण गळाखोलीचं घेतलेलं त्याचा निम्मा करायचं, मध्य करूया. मध्यापासून वरती हे अंतर जोडून घ्यायचं, म्हणजे आपली ही जी कॉलर आहे वरची ह्या जाडीची तयार होणार. आता ज्या ताईंना ही कॉलर थोडी कमी हवी आहे त्यांनी हे अंतर कमी करा. कॉलर जास्त ब्रॉड हवी आहे हे अंतर वाढून घ्या. पण बऱ्यापैकी ह्या अंतराच्या ज्यावेळेस निम्म करतो ते एवढी कॉलर आपल्याला गळ्याला पुरेशी होते. त्यानंतर आता गळ्याला आकार द्यायचा. आता तुम्ही इथे पंचकोनी गळा द्या, गोल गळा द्या, मटका गळा द्या, तुमच्या आवडीचे गळे द्यायचे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हे गळ्याचं शिवण करताना गळ्याला कॅनव्हास टाका, म्हणजे तुमचा गळा अगदी परफेक्ट बसणार आहे. आता मी इथे गोल मटक्यासारखा थोडा आकार देते. हे बघा, असा गळा आपला हा तयार झालेला. अंगात हे ब्लाउज खूप सुंदर बसतं. आता हे झालं आपल्या गळ्याचं मार्किंग करून. आता खाली आपण योगपट्टीचं आणि टक्सचं मार्किंग करूया. इकडच्या बाजूकडनं मी हे मार्किंग केलं 3.5 इंचाचं, इकडनं केलं 2.5 इंचाचं. आता हे खालचं योगपट्टीचं जे अंतर आहे तुम्ही छातीच्या आकारानुसार योगपट्टीच्या अंतरात फरक करू शकता.
लहान मोठी योगपट्टी घेऊ शकतात. म्हणजे हे अंतर 4 इंच, ह्या अंतरापेक्षा 1 इंचाने इकडचं अंतर कमी करायचं. छातीचा आकार कमी असेल तर तुम्ही योगपट्टी जास्त घ्या. छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर योगपट्टी छोटी लावा. बऱ्याच वेळेस काय होतं, योगपट्टी जर तुम्ही जास्त मोठी घेतली आणि छातीचा गोलवा जर जास्त असेल तर छाती काय होते, योगपट्टीमध्ये चालली जाते. मग समोरून ब्लाऊज चांगला दिसत नाही. कमी छाती असेल तेव्हाच योगपट्टी मोठी घ्या, जास्त छाती असेल तर योगपट्टी छोटी ठेवा. म्हणजे अंगात ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो. अगदी ही छोटी छोटी बारकावे आहेत कटिंग करताना सांगितले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. आणि अजून तुम्हाला बघत असताना काही प्रश्न असतील तर कमेंट करत चला, म्हणजे त्यावर तुमचं उत्तर दिलं जाईल. ह्या पॉइंट पासून आता आपल्याला इथे माप घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. 34 छातीचा आहे. छातीचा 10वा भागाला 3.5 इंच. वरती हा टक्स आपण घेणार आहोत 2 इंचाचा. आता ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं आहे. ह्या टक्सचं पूर्ण शिवण 1 इंच करायचं. मग या पॉइंट पासून इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. आणि या फिटिंगच्या पॉइंट पासून मुंढ्याच्या बाजूकडे आपल्याला हे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. हे मार्किंग कशासाठी, तर जे आपण टक्स शिवतो तर ते टक्स शिवण्यासाठी. इकडचा टक्स आपल्याला शिवायचा 1/2 इंच, फिटिंगचा टक्स शिवायचा 1/5 इंच. आता हा टक्स तुम्ही ह्या अशा भागापासून असा खाली कुठेही शिवा, पण ह्या पॉइंट पासून असं वरती शिवायचा नाही. जर वरच्या बाजूला तुमचं टक्सचं तिरकं शिवण गेलं तर ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे तुम्ही हा टक्स असा सरळ शिवला तरी चालेल, किंवा असा खाली खाली तिरका तुम्ही कसाही शिवला तरी चालेल. हे ब्लाऊज शिवण्याला अगदी सोपं आहे. आणि मुंढ्यातला टक्स पण 1/5 इंच शिवायचं. त्याचं हे एक्झॅक्ट जागा नाही, तुमचे हे पॉइंट महत्वाचे आहेत. टक्स तुम्ही थोडा तिरकस इकडे आला काही फरक पडत नाही. हे झालं मार्किंग आखून. आता याचं कटिंग करून घेऊया. कपड्यावर वाढवायचं कुठे आणि बाहीच्या कटिंग मध्ये काय बदल करायचं हे बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं बंद गळ्याचे ब्लाऊज आहेत, तुम्ही कॉलरचं शिवा किंवा बोटनेक शिवा किंवा बिना कॉलरचं शिवा, कसाही शिवा, शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार दिल्यामुळे काय होतं, गळ्यामध्ये ब्लाऊज आपलं जे आहे परफेक्ट बसतं. बाहेरच्या बाजूला 1/2 इंच आपल्याला मुंढ्याकडे शोल्डर उतार द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमचा डीप नेक आहे त्यावेळेस शोल्डर उतार इकडच्या बाजूला द्यायचा, गळ्याच्या बाजूकडे. हे लक्षात घ्या. हा बदल केला तर तुमचं ब्लाऊज अगदी छान बसेल. माझी शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. म्हणजे शाळा न शिकलेल्या ताईंना पण कुठेच कॅल्क्युलेशन नाहीये. तुम्हाला फक्त माप टाकायचे आहे आणि कटिंग करायचं आहे. आणि सगळ्या छातीच्या मापाचे आपल्या युट्यूबला व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाऊजचा व्हिडिओ शोधून तुमच्या मापाचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता. आणि ब्लाऊज शिवून झाल्यावर कसं झालंय हेही कमेंट करत चला, म्हणजे मला लक्षात येतं की ताईंना शिकवलेलं समजलेलं आहे की नाही. हे बघा, ब्लाऊज कटिंग थोडं किचकट आहे पण ब्लाऊज शिवण सोपं आहे. त्यामुळे तुम्ही कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे. आता हा पुढचा भाग थोड्या वेळ करता बाजूला काढून ठेवूया. आणि हे जे वरती वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून काढून टाकायचं आहे. त्याची काही आपल्याला गरज नाही. मग इथे गळ्याचं अंतर टाकूया. आता मागचा गळा तुम्ही नाही घेतला तरी चालेल. इथे अगदी 1/2 इंचाचा गळा घेतला तरी चालेल किंवा 1 इंचाचा घेतला तरी चालेल. जास्त मोठा गळा घेण्याची गरज नाहीये. हे इकडे 4.5 इंचाचं मार्किंग कर दे. मागचा गळा शक्यतो बंदच ठेवायचा, म्हणजे ती कॉलर अगदी छान आणि परफेक्ट जोडली जाते. अखंड कॉलर येते ना आपली. आणि कॉलर जोडताना कुठेही कमी पडत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आपण इकडे खालचा टक्स घेणार आहोत 4 इंचाचा. उभा टक्स पण आपण घेणार आहोत 4 इंचाचा. मागच्या बाजूला जर गळ्याला काही डिझाईन केलं असेल तर तुम्ही त्यानुसार हे टक्सची उंची ठरवा. आणि याचं पूर्ण शिवण 1 इंच आपल्याला करायचं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया. जोडायचं कसं हे पण सांगते मी तुम्हाला. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. आता कटिंग करताना लक्षात घ्या, हा बघा, हा आकार कापून घ्यायचा, म्हणजे ही झाली आपली एक प्रकारची कॉलर तयार. मग हा गळ्याचा आकार कापून घ्यायचा. तुम्हाला जर हा गळा जास्त पसरट होत असेल तर तुम्ही खालचं हे अंतर जे आहे हे अंतर कमी केलं तरी चालेल. वरच्या अंतरापेक्षा खालचं अंतर कमी करून गळ्याचा आकार दिला तरी चालेल. ज्या ताईंना मोठा गळा होतो असं वाटत असेल तर तो हा छोटा बदल तुम्ही करू शकता. हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं, लक्षात घ्या. हा फक्त योगपट्टीच्या भागात कुठे वाढवायचं ते आपण बघूया. हे मुंढ्याचा आकार कापून घेऊया.
हा मुंडा अगदी परफेक्ट बसतो, आकार अगदी सोप्या पद्धतीने आहे, तुम्हाला फ्रेंच कर्वचा वापर करण्याची गरज नाहीये. हे झालं पुढच्या भागाचं आपलं पॅटर्न. आता आपण बाहीचं कटिंग करूया आणि मग कॉलर जोडायची कशी, कपड्यावर वाढवायचं कसं हे बघूया. बाहीच्या कटिंगसाठी मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. घडीच्या बाजूला आपण बाहीची लांबी घेणार आहोत. बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन. आता अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा, बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. आता माझी बाही लांबी आहे 6.5 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 7.5 इंच. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. आता 34 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि अर्धा इंच अजून वाढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला बाही जोडताना कुठेही कमी पडत नाही. आता ज्या ठिकाणी आपण हे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच माप घेतलेला आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा. बाहीच्या उंचीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलावी लागते आणि त्याचे समान 3 भाग केले. 1 इंचावर 1 मार्किंग केलं, दुसऱ्या इंचावर 1 मार्किंग केलं, तिसऱ्या इंचावर 1 मार्किंग केलं. ही बाही कटिंगची पण अगदी सोपी पद्धत आहे. हा बॉक्स तयार करून घेतला. फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि घडीच्या बाजूकडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा बाहीचा आकार द्यायचा. आता हा जो बाहेरून आकार देणार आहोत हा ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायचा आणि हा जो खालून आकार देते आता हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा. बऱ्याच टाइमचं ही बाही जर उलट सुलट जोडली गेली तर तुमचं बाही व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे खोलगट भाग पुढे आणि उंच भाग मागे असंच लावायचं आहे. त्यानंतर इथे दंडघेराच्या पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण दंडघेरा आहे 10 इंच, त्याचा निम्मा आला 5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे झालं 7 इंच. हे अंतर जोडून घेतलं. आता याचं कटिंग करून घेऊया. बाही उघडून आपल्याला हा एक आकार कापायचा आहे. हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार. बाकी कपड्यावर ही बाही कुठेही वाढवायची नाहीये. सेम अशाच पद्धतीने हे बाहीचं कटिंग करायचं आहे. फक्त आपल्याला कपड्यावर वाढवायचा कुठला भाग, हा जो पुढचा भाग आहे हा आपल्याला कपड्यावर वाढवावा लागतो. मागचा भाग पण कुठेच वाढवायचा नाही. मागचा भाग आहे असंच आपल्याला कटिंग करायचं आहे. फक्त ही जी वरची बाजू आहे आणि ही खालची बाजू पूर्ण ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागणार आहे 1.5 ते अर्धा इंच एवढं तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आता बऱ्याच टाइमचा प्रश्न येतो की शिवायचं कसं, हे बघा जोडायचं कसं हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण हे बाही लावतो, कॉलर लावतो, हा कॉलरचा जो भाग असतो लक्षात घ्या, इकडे येणार हा भाग, शोल्डरला शोल्डर बरोबर असं जोडलं जाणार आणि ही कॉलर अशी मागच्या बाजूकडनं इथे जोडली जाणार. बरोबर अर्धा इंच कपडा इकडे शिल्लक राहतो. आता हा झाला इकडची बाजू. मग त्या बाजूने ज्यावेळेस तिकडचा भाग येतो इकडची बाजू ती जोड तिथे आपल्याला कॉलर ह्या ठिकाणी जॉईंट करावी लागते आणि अशा पद्धतीने हा गळा शिवला जातो. कॅनव्हास टाका म्हणजे तुमचा गळा अगदी परफेक्ट तयार होतो. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला हे ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. आज आपण हे 34 छातीच्या मापाचं शिकलो. यात तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.